अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं। या नावावर निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटासाठी नावाला मंजुरी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला। त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती। त्यासाठी शरद पवार गटाकडून 3 नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते। त्यातील एका नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे। येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत अर्थात राज्यसभा निवडणुका पार पडेपर्यंत हे नाव वैध असेल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। शरद पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या 3 पर्यायांपैकी एक पर्याय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस असे 3 पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते। त्यातील दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला आहे। त्यामुळे राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत शरद पवार गट या नावाने ओळखला जाणार आहे। दरम्यान पक्षचिन्ह व पक्षनाव अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला असून या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। तसेच जर दोन्ही गटांच्या नेत्यांच्या नियुक्ती अवैध ठरते तर मग आयोगाने कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव व चिन्ह देण्याचा निर्णय घेतला असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेताना शरद पवार गटाकडून 30 जून 2023 रोजीच्या अजित पवार गटाच्या बैठकीवर बोट ठेवण्यात आला आहे। याच बैठकीत अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा दावा गटाकडून केला जात आहे। 30 तारखेची बैठक लपवली का जाते? एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा अध्यक्ष वगैरे, त्याची नोटीस कुठे आहे? कुणाला नोटीस पाठवली? त्याची कॉपी कुठे आहे? काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना। त्यांची ही निवड बेकायदेशीर, आमची ही निवड बेकायदेशीर, मग आयोगाने निर्णय कुठल्या आधारावर दिला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे।